दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांनी आपल्या विश्वासू वकिलाला फोन केला. देशपांडे, मला माधव कुलकर्णीचा पत्ता हवा आहे. वकील लगेच म्हणाले, साहेब, माधव सर तर 5 वर्षापूर्वीच निवृत्त झाले. आता ते पुण्याजवळील आपल्या गावी राहतात. आजोबा काही क्षण विचारात पडले. माधव कुलकर्णी, आर्यवर्धन इंडस्ट्रीचे पहिले IT प्रमुख. कंपनीचा प्रत्येक जुना डिजिटल रेकॉर्ड त्यांनी स्वतः तयार केला होता. आजोबा शांतपणे म्हणाले, आजच त्यांना भेटायचं आहे. दुपारी आजोबा आणि त्यांचे वकील माधव कुलकर्णी त्यांच्या घरी पोहोचले. माधव सरांनी आजोबांचे आदराने स्वागत केले. थोड्या गप्पानंतर आजोबा थेट विषयावर आले. माधव, 20 वर्षापूर्वीचे डिजिटल रेकॉर्ड अजून सुरक्षित आहेत का? माधव सर हलकंसं हसले. साहेब, मी नोकरी सोडताना एक गोष्ट केली होती. महत्त्वाच्या सर्व फाईल्सचा बॅकअप कंपनीच्या स्वतंत्र सुरक्षा सर्व्हरवर ठेवला. आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. म्हणजे रेकॉर्ड अजूनही अस्तित्वात आहेत? हो, पण त्या सर्व्हरचा पासवर्ड फक्त माझ्या आणि तुमच्याकडेच आहे. आजोबांनी दीर्घ श्वास घेतला. माधव, कदाचित त्या रेकॉर्डची वेळ आत्ता आली आहे. दुसरीकडे कंपनीत आदित्य आपल्या कामात व्यस्त होता. तेवढ्यात त्याला आजोबांचा मेसेज आला, आज संध्याकाळी बंगल्यावर भेट. आदित्यला थोडं आश्चर्य वाटलं. संध्याकाळी? तो बंगल्यावर पोहोचला. आजोबा त्याची वाट पाहत होते. आदित्यने विचारलं, आजोबा, काही विशेष? आजोबा काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, आज मला एक आनंदाची बातमी मिळाली. जुन्या फाईल्स नष्ट झालेल्या नाहीत. आदित्यच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काय म्हणतायत? आजोबा म्हणाले, त्याचा डिजिटल बॅकअप अजूनही सुरक्षित आहे. आदित्यच्या डोळ्यात आशेची एक नवीन किरण चमकली. म्हणजे आईबाबांच्या अपघाताशी संबंधित काही पुरावे अजूनही मिळू शकतात. आजोबा शांतपणे म्हणाले, हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आत्तापासून हे काम अत्यंत गुप्तपणे करायचे आहे. कारण जर खरा गुन्हेगार कंपनीतच असेल तर त्याला आपल्या प्रत्येक हालचालींची माहिती मिळू शकते. आदित्यने ठामपणे मान हलवली. मी कोणतीही घाई करणार नाही. पुरावा मिळाल्याशिवाय मी कोणावरही संशय घेणार नाही. आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्याचवेळी विक्रम आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. साहेब, आज चेअरमन एका निवृत्त IT अधिकाऱ्याला भेटून आले आहेत. हे वाचताच विक्रमच्या हातातील चहाचा कप खाली पडला. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, नाही. जर त्यांनी जुना सर्व्हर शोधला तर इतक्या वर्षापासून लपवलेलं सगळं सत्य बाहेर येईल. त्याने लगेच आपल्या विश्वासू माणसाला फोन लावला. आज रात्रीच तो सर्व्हर कायमचा नष्ट झाला पाहिजे. दूर आजोबा आणि आदित्यला अजूनही कल्पना नव्हती की सत्याच्या अगदी जवळ पोहोचताच कोणीतरी ते कायमचं मिटवण्याची तयारी करत होता. त्या रात्री विक्रम आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. त्याच्या मनात एकच विचार सुरू होता, जुना सर्व्हर जर सुरू झाला तर माझं सगळं संपेल. त्याने आपल्या विश्वासू माणसाला फोन केला. ऐक, आज मध्यरात्री कंपनीच्या जुना डेटा सेंटरमध्ये जा. तिथे एक जुना बॅकअप सर्व्हर आहे. तो कायमचा बंद झाला पाहिजेत. पण सर, जर सुरक्षा रक्षकांनी अडवलं तर? विक्रम शांतपणे म्हणाला, कोणालाही संशय येता कामा नये. ते फक्त तांत्रिक बिघाड वाटायला पाहिजे. समजलं सर. फोन कट झाला. दुसरीकडे आजोबांच्या बंगल्यावर आदित्य आणि आजोबा पुन्हा एकदा चर्चा करत होते. आजोबा म्हणाले, आदित्य, उद्यापासून सर्व्हरवरील माहिती तपासायला सुरुवात करू. आदित्यने विचारलं, आजोबा, जर त्या रेकॉर्डमध्ये काहीच सापडलं नाही तर? आजोबा हसले. मग आपण दुसरा मार्ग शोधू. पण आता मागे फिरायचं नाही. तेवढ्यात माधव कुलकर्णी यांचा फोन आला. साहेब, सर्व्हर सुरू करण्यासाठी काही तास लागतील, कारण तो अनेक वर्षापासून वापरलेला नाही. आजोबा म्हणाले, काही हरकत नाही. काम काळजीपूर्वक करा. रात्र झाली. कंपनीच्या जुना डेटा सेंटरमध्ये पूर्ण शांतता होती. एक काळ्या कपड्यातील व्यक्ती हळूच आत शिरली. त्याच्या हातात टूलबॅग होती. तो थेट जुन्या सर्व्हर समोर गेला. त्याने सर्व्हरचं कव्हर उघडलं. इतक्यात बाहेरून पावलांचा आवाज आला. ती व्यक्ती दचकली. घाईघाईने सर्व्हर बंद करून मागच्या दारातून
पळून गेली. काही क्षणांनी सुरक्षा रक्षक आत आले. कोण आहे तिथे? पण तोपर्यंत तिथे कोणीच नव्हतं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. सर्व्हरचं कव्हर उघडण्यात आलं होतं. सुरक्षा प्रमुखांना लगेच माहिती देण्यात आली. सकाळी ही बातमी आजोबांपर्यंत पोहोचली. सुरक्षा प्रमुख म्हणाले, साहेब, कोणीतरी रात्री जुन्या सर्व्हरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. हे ऐकताच आजोबा आणि आदित्य एकमेकांकडे पाहू लागले. आदित्य गंभीर आवाजात म्हणाला, याचा अर्थ स्पष्ट आहे. त्या सर्व्हरमध्ये काहीतरी असं आहे जे कोणीतरी जगापासून लपवू इच्छित आहे. आजोबांनी मान हलवली आणि आता आपण योग्य दिशेने चाललो आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य आणि आजोबा कंपनीच्या जुना डेटा सेंटरमध्ये पोहोचले. माधव कुलकर्णी आधीच तेथे उपस्थित होते. माधव सर म्हणाले, साहेब, सर्व्हर सुरू झाला आहे, पण काही फाईल्स करप्ट झाल्या आहेत. आदित्यने विचारलं, उरलेला डेटा मिळू शकतो का? हो, पण थोडा वेळ लागेल. काही मिनिटांनी सर्व्हरमधून पहिल्या फाईल्स स्क्रीनवर दिसू लागल्या. आदित्य काळजीपूर्वक प्रत्येक नोंद पाहत होता. अचानक एक फोल्डर दिसला, स्पेशल पेमेंट्स. आदित्यने तो उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी स्क्रीन काळी झाली. माधव सर घाबरले. हे कसं शक्य आहे? काही क्षणांनी सिस्टीम पुन्हा सुरू झाली, पण तो फोल्डर गायब झाला होता. माधव सर आश्चर्याने म्हणाले, मी 40 वर्ष या क्षेत्रात काम केलं आहे. असं स्वतःहून होत नाही. आजोबा शांत झाले. त्यांनी आदित्यकडे पाहिलं. आदित्य गंभीर आवाजात म्हणाला, आजोबा, रेकॉर्ड रूममधून फाईल्स गायब झाल्या. काल रात्री सर्व्हर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि आज डिजिटल फाईलही गायब झाली. तो काही क्षण थांबला. याचा एकच अर्थ आहे, आपण प्रत्येक वेळी सत्याच्या जवळ पोहोचतो आणि त्याआधीच कोणीतरी पुरावा नष्ट करतो. आजोबांनी मान हलवली. म्हणजे आपल्या हालचालीची माहिती कोणाला तरी मिळत आहे. माधव सर म्हणाले, साहेब, जर असं असेल तर त्या व्यक्तीचा संबंध कंपनीशी असण्याची जास्त शक्यता आहे. काही क्षण खोलीत शांतता पसरली. आजोबा ठाम आवाजात म्हणाले, आत्तापासून आपण कोणावरही सहज विश्वास ठेवणार नाही. या तपासाबद्दल आपल्या तिघांव्यतिरिक्त कोणालाही माहिती नसावी. आदित्यने होकारार्थी मान हलवली. त्याचवेळी विक्रम आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्याच्या मोबाईलवर एक छोटासा मेसेज आला. काम झालं. मेसेज वाचताच विक्रमच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो मनात म्हणाला, तुम्ही सत्याच्या जितकं जवळ याल तितकंच मी प्रत्येक पुरावा तुमच्यापासून दूर नेईन. पण त्याला अजूनही माहीत नव्हतं की आदित्य आणि आजोबांना एक गोष्ट पूर्णपणे समजली होती. खरा गुन्हेगार अजूनही कंपनीच्या आसपासच आहे आणि तो त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. दुसऱ्या दिवशी आजोबा आपल्या केबिनमध्ये शांतपणे बसले होते. समोर आदित्य उभा होता. दोघांच्या चेहऱ्यावरही गंभीर भाव होते. आजोबा म्हणाले, आदित्य, आता एक गोष्ट निश्चित झाली आहे. आपण ज्या ज्या वेळी पुराव्यापर्यंत पोहोचतो तो प्रत्येक वेळी नाहीसा होतो. आदित्यने मान हलवली. याचा अर्थ आपल्या हालचालींची माहिती कोणाला तरी मिळत आहे. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग आजोबा हळू आवाजात म्हणाले, जर समोरचा आपल्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत असेल तर आपणही त्याच्यासाठी एक सापळा तयार करू. आदित्यने आश्चर्याने विचारलं, सापळा? आजोबा हसले. हो, उद्या संपूर्ण कंपनीत एक बातमी पसरू दे. आपल्याला जुन्या अपघाताशी संबंधित एक महत्त्वाची लाल रंगाची फाईल सापडली आहे. आदित्य लगेच म्हणाला, पण अशी कोणतीही फाईल तर नाही. आजोबा म्हणाले, म्हणूनच तर ही बातमी खोटी आहे. जर ती बातमी बाहेर गेली आणि कोणीतरी ती फाईल शोधायला आलं तर तोच आपल्या संशयाच्या यादीत येईल. आदित्यच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. छान योजना आहे. दुसऱ्या दिवशी कंपनीत कुजबूज सुरू झाली. ऐकलंस का? चेअरमन साहेबांना जुनी लाल फाईल सापडली म्हणे. त्यात 20 वर्षापूर्वीच्या अपघातांची माहिती आहे म्हणे. काही तासात ही चर्चा संपूर्ण कंपनीत पसरली. दुपारी हीच बातमी विक्रमच्या कानावर पडली. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.
तो स्वतःशीच म्हणाला, असं कसं शक्य आहे? ती फाईल तर. तो अचानक थांबला. काही क्षण विचार करून त्याने आपल्या विश्वासू माणसाला फोन केला. आज रात्री चेअरमनच्या जुन्या रेकॉर्ड रूममध्ये जा. लाल फाईल मिळाली तर कोणत्याही परिस्थितीत ती माझ्याकडे आण आणि कोणालाही संशय येऊ देऊ नकोस. रात्र झाली. कंपनीत पूर्ण शांतता होती. एक काळी कार हळूच कंपनीच्या मागच्या गेटजवळ थांबली. त्यातून एक व्यक्ती खाली उतरली. त्याने चेहरा पूर्ण झाकलेला होता. तो सावधपणे रेकॉर्ड रूमकडे जाऊ लागला. पण त्याला माहीत नव्हतं की यावेळी रेकॉर्ड रूममध्ये कोणतीही लाल फाईल नव्हती. आणि पहिल्यांदाच आदित्य आणि आजोबा दूरच्या CCTV रूममधून संपूर्ण घडामोडी शांतपणे पाहत होते. आदित्य हळू आवाजात म्हणाला, आजोबा, आपला अंदाज बरोबर होता. कोणीतरी आपल्या सापळ्यात अडकायला सुरुवात झाली आहे. आजोबांनी स्क्रीनकडे पाहत उत्तर दिलं, आता घाई करायची नाही. खरा चेहरा समोर येईल. आपण फक्त पाहत राहायचं. CCTV कंट्रोल रूममध्ये आदित्य, आजोबा आणि माधव कुलकर्णी स्क्रीनकडे एकटक पाहत होते. स्क्रीनवर ती काळ्या कपड्यातील व्यक्ती सावधपणे रेकॉर्ड रूममध्ये शिरली. त्याने थेट कपाट उघडलं आणि घाईघाईने काहीतरी शोधू लागला. आदित्य हळू आवाजात म्हणाला, आजोबा, याला नक्की माहीत आहे की तो काय शोधतोय? आजोबांनी शांतपणे उत्तर दिलं, हो, आणि हेच आपल्या योजनेचे यश आहे. काही मिनिटं शोध घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर निराशा दिसू लागली, कारण तिथे कोणतीही लाल फाईल नव्हती. रागाने त्याने कपाटाचं दार बंद केलं आणि बाहेर पडू लागला. तेवढ्यात सुरक्षा रक्षकांनी त्याला चारही बाजूंनी घेरलं. थांबा. ती व्यक्ती पळण्याचा प्रयत्न करू लागली, पण मुख्य दरवाजाजवळ आदित्य स्वतः उभा होता. त्या व्यक्तीने आदित्यला जोरात ढकलण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यने त्याचा हात पकडला. काही क्षण झटापट झाली आणि शेवटी सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं. त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्यात आला. आदित्यने त्याच्याकडे पाहिलं. तो कंपनीचाच कर्मचारी होता, महेश. महेश अनेक वर्षापासून संचालकांच्या विभागात काम करत होता. आजोबांनी कठोर आवाजात विचारलं, महेश, इतक्या रात्री रेकॉर्ड रूममध्ये काय करत होतास? महेश घाबरला. साहेब, मी काहीच केलं नाही. आदित्य शांतपणे म्हणाला, खोटं बोलू नकोस. तू कोणासाठी काम करतो आहेस? महेशने नजर खाली केली. काही क्षण तो गप्प राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, साहेब, मला फक्त ती लाल फाईल आणायला सांगितली होती. आदित्यने लगेच विचारलं, कोणी सांगितलं? महेश पूर्ण घाबरला. त्याच्या कपाळावर घाम फुटला. मी नाव सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात येईल. आजोबा म्हणाले, तुझ्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही, पण सत्य सांग. महेश काही बोलणार इतक्यात त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला. महेशने स्क्रीनकडे पाहिलं आणि त्याचा चेहरा फिकट पडला. त्याने घाबरत फोन कट केला. आदित्यच्या लक्षात आलं. त्याने मोबाईल हातात घेतला, पण महेश रडू लागला. साहेब, मला वेळ द्या. मी सगळं सांगेन, पण आधी माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. आदित्यने आजोबांकडे पाहिलं. आजोबा म्हणाले, ठीक आहे, आजपासून तुझ्या कुटुंबाची सुरक्षा आमची जबाबदारी असेल. महेशने डोळे पुसले. आर्यवर्धन इंडस्ट्रीज चेअरमन केबिनमध्ये आदित्य, आजोबा, ॲडव्होकेट माधव कुलकर्णी आणि महेश उपस्थित होता. महेशच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आजोबा शांत आवाजात म्हणाले, महेश, आम्ही तुला आणि तुझ्या कुटुंबाला पूर्ण सुरक्षा देऊ. आता फक्त सत्य सांग. महेशने थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास उचलला. त्याने एक घोट पाणी प्याला. काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, साहेब, आज मला रेकॉर्ड रूममधून लाल फाईल आणायला विक्रम सरांनी सांगितलं होतं. हे ऐकताच केबिनमध्ये शांतता पसरली. आजोबांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ते थरथरत म्हणाले, महेश, पुन्हा एकदा विचार करून बोल, कारण तू ज्या माणसाचं नाव घेत आहेस ती गेली 20 वर्ष माझ्यासोबत उभा आहे. महेशच्या डोळ्यातून अश्रू आले. तो म्हणाला, साहेब, मी खोटं बोलत नाही. विक्रम सरांनीच मला ती फाईल नष्ट करायला सांगितली होती. आदित्यने शांतपणे विचारलं, फक्त फाईल नष्ट करायला सांगितलं होतं की आणखी काही? महेश म्हणाला, ते म्हणाले होते ती फाईल कोणाच्याही हातात पडली
तर अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आदित्यने आजोबांकडे पाहिलं. आजोबांच्या डोळ्यात अश्रू होते. ते खुर्चीत बसले. त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. विक्रम, हे तू काय केलंस? आदित्यने आजोबांच्या खांद्यावर हात ठेवला. तो शांतपणे म्हणाला, आजोबा, आपण अजून भावनेत वाहून जायचं नाही. महेशची साक्ष आहे, पण मला अजून एक ठोस पुरावा हवा. कारण मला विक्रम काकांना शिक्षा द्यायची नाही, मला त्यांच्या गुन्ह्याला शिक्षा द्यायची आहे. आजोबांनी डोळे पुसले. तू बरोबर बोलतोस. आता एकही चूक परवडणार नाही. त्याच वेळी विक्रम आपल्या केबिनमध्ये एकटाच बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात त्याचा विश्वासू माणूस आत आला. तो हळू आवाजात म्हणाला, सर, मोठी अडचण झाली आहे. विक्रमने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? तो म्हणाला, महेश पकडला गेला आहे आणि त्याने चेअरमन साहेबांसमोर तुमचं नाव घेतलं आहे. हे ऐकताच विक्रम काही क्षण निशब्द उभाच राहिला. त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो गंभीर आवाजात म्हणाला, महेशने खरंच माझं नाव घेतलं? हो सर, आणि आता आदित्यही या प्रकरणात सक्रिय झाला आहे. विक्रमने डोळे मिटले. तो स्वतःशीच फुटफुटला. म्हणजे वेळ संपत चाललेली आहे. काही क्षणांनी तो शांत झाला. त्याने खुर्चीवर बसत विचारलं, आदित्य सध्या काय करतो आहे? तो माणूस म्हणाला, सर, तो दिवसभर चेअरमन साहेब आणि ॲडव्होकेट माधव कुलकर्णी यांच्यासोबत होता. ते तिघे मिळून पुढचं पाऊल ठरवत आहेत. विक्रमच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर थंड डोक्याने विचार करणाऱ्या गुन्हेगाराची शांतता होती. तो म्हणाला, जर आदित्य जिवंत राहिला तर एक दिवस तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. पण त्याला थांबवण्याचा एकच मार्ग आहे. त्याच्या विश्वासू माणसाने विचारलं, काय करायचं सर? विक्रम काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, आदित्यची सर्वात मोठी कमजोरी शोधा. तो स्वतःसाठी नाही, पण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी काहीही करेल. तो माणूस म्हणाला, सर, स्वरा. विक्रमने त्याच्याकडे पाहिलं. हो, स्वरा सर. त्याची कमजोरी तीच आहे आत्ता. आदित्यला थांबवायचं असेल तर आधी स्वराला आपल्या ताब्यात घ्यावं लागेल. तो माणूस म्हणाला, अपहरण. विक्रमने शांतपणे उत्तर दिलं, हो. उद्या संध्याकाळी स्वरा ऑफिसमधून बाहेर पडेल. तिला कोणताही गोंधळ न करता आपल्या ताब्यात आणा. लक्षात ठेवा, तिला इजा होता कामा नये. ती फक्त आदित्यला इथे आणण्यासाठी हवी आहे आणि आदित्यला आपल्या अटी मान्य करायला भाग पाडायचं. तो माणूस म्हणाला, समजलं सर. तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रणजित आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्याच्या टेबलवर एकामागून एक फाईल्स येत होत्या. त्याचा मॅनेजर घाबरत आत आला. सर, आणखी एक वाईट बातमी आहे. रणजित चिडून म्हणाला, आता काय झालं? मॅनेजरनी एक पत्र त्याच्यासमोर ठेवलं. सर, श्रीधर बिल्डर्सनेही आपला करार रद्द केला आहे. रणजित संतापला. काय? कालच 2 करार रद्द झाले, आज पुन्हा? तेवढ्यात दुसरा कर्मचारी धावत आला. सर, महानगरपालिकेनेही आपलं टेंडर रद्द केलं आहे. रणजितच्या चेहऱ्याचा रंग उडला. काही क्षणातच त्याचा चार्टर्ड अकाउंट आत आला. सर, बँकेने कर्जाचा हप्ता तातडीने भरण्याची नोटीस पाठवली आहे, नाहीतर कंपनीची मालमत्ता जप्त होईल. हे ऐकताच रणजित खुर्चीत कोसळला. तो संतापाने टेबलवर मूठ आपटत म्हणाला, हे सगळं एका दिवसात कसं काय झालं? मॅनेजर घाबरत म्हणाला, सर, आपल्या कंपनीविरुद्ध काही गुप्त तक्रारी गेल्या होत्या. तपास झाला आणि त्यानंतर सगळ्या कंपन्यांनी आपल्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. रणजितच्या डोळ्यात राग उसळला. त्याच्या मनात फक्त एकच नाव आलं, आदित्य. तो स्वतःशीच म्हणाला, हा सगळा खेळ त्या आदित्यचाच आहे. तो दिसतो तसा साधा नाही. माझं सगळं संपवलं त्याने. त्याने ड्रॉवर उघडला. त्यातून स्वराचा फोटो बाहेर काढला. फोटोकडे पाहत तो म्हणाला, आदित्य, तुझ्यावर वार केला तर तू लढशील, पण तुझ्या प्रेमावर वार केला तर तू तुटशील. त्याने मोबाईल उचलला. एका माणसाला फोन लावला. आज संध्याकाळी तुम्हाला एका मुलीला किडनॅप करायचं आहे. तिचे नाव स्वरा आहे. मी तुम्हाला तिचा फोटो पाठवतो. समोरून उत्तर आलं, ठीक आहे सर. फोन कट झाला. रणजित खुर्चीत मागे रेलला. त्याच्या चेहऱ्यावर सुडाचं स्मित उमटलं.
तो हळू आवाजात म्हणाला, आदित्य, आता खेळ माझा आहे. दुसरीकडे स्वरा आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होती. तिला याची अजिबात कल्पना नव्हती की कोणाच्या तरी नजरा तिच्यावर खेळल्या होत्या आणि तिचं आयुष्य मोठ्या वादळाच्या दिशेने निघालं होतं. संध्याकाळी स्वरा ऑफिसमधून बाहेर पडली. तिने आदित्यला फोन केला, पण आदित्य एका महत्त्वाच्या बैठकीत असल्यामुळे फोन उचलू शकला नाही. स्वरा हसत म्हणाली, घरी जाऊनच बोलते. ती ऑफिसपासून थोड्या अंतरावर चालत होती. तेवढ्यात एक काळी SUV तिच्यासमोर येऊन थांबली. 4 माणसं खाली उतरली. त्यातील एक तिच्याकडे पुढे येत म्हणाला, मॅडम, आमच्यासोबत चला. स्वरा मागे सरकली. तुम्ही कोण आहात? इतक्यात दुसरी पांढरी SUV भरधाव वेगाने तेथे आली. त्यातूनही काही माणसं खाली उतरली. दोन्ही गटांनी एकमेकांकडे पाहिलं. क्षणात दोघांनीही बंदुका बाहेर काढल्या. पहिल्या गटाचा नेता ओरडला, मुलगी आमच्या ताब्यात जाईल. दुसरा म्हणाला, आज नाही, आम्ही आधी आलो आहोत. दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला. स्वरा घाबरून मागे सरकू लागली. आजूबाजूला काही लोक थांबून पाहू लागले. त्याचवेळी दूरवरून पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांकडे पाहिलं. पहिला म्हणाला, इथे थांबलो तर सगळेच पकडले जाऊ. दुसरा म्हणाला, आधी मुलगी घेऊन निघू, बाकी नंतर. क्षणाचाही विलंब न करता दोन्ही गटांनी मिळून स्वराला जबरदस्तीने गाडीत बसवलं. काही सेकंदात दोन्ही गाड्या वेगाने तेथून निघून गेल्या. सुमारे अर्ध्या तासानंतर शहराबाहेरील एका बंद पडलेल्या जुन्या गोदामासमोर त्या गाड्या थांबल्या. स्वराला आत नेण्यात आलं. दोन्ही गट पहिल्यांदाच समोरासमोर उभे होते. पहिल्या गटाचा नेता विचारतो, तुम्ही कोण? दुसरा शांतपणे उत्तर देतो, आम्ही विक्रम साहेबांचे माणसं. पहिला म्हणाला, आम्ही रणजित साहेबांचे. क्षणभर शांतता पसरली. दोघांनाही समजलं त्यांच्या मालकांचा शत्रू एकच आहे, आदित्य. त्यामुळे त्यांनी तात्पुरती हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला. स्वरा एका खुर्चीला बांधलेली होती. तिच्या डोळ्यात भीती होती, पण मनात एकच विश्वास, आदित्य मला नक्की शोधून काढेल. काय होईल पुढे? आदित्यला समजेल का स्वराचे किडनॅपिंग कोणी केले? विक्रमला आदित्यच्या आईवडिलांच्या अपघात केल्यामुळे कोणती शिक्षा मिळेल? आणि आता ती वेळ आली आहे का आदित्यचं सत्य जगासमोर येण्याची? हे सर्व पाहूयात पुढील अंतिम भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.